नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे राया म्हणत असतोय, मिस फायर, असं काय बोलत जाऊ नकोस हां तू, मी आत्ताच सांगतोय. अगं, तुझी मला गरज आहे. तू सोडून जाण्याच्या गोष्टी का करतेस? हे बघ, तू मला माझ्याबरोबर आयुष्यभर हवी आहेस. तुझी मला खूप जास्त गरज आहे. असं म्हटल्यानंतर इथे मंजिरी म्हणत असते, म्हणजे राया काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा राया म्हणत असतो, अगं असं काय करतेस? तू माझी खरी दोस्त आहेस की नाही? मग आता माझी दोस्त असताना तू सोडून जायच्या गोष्टी करतेस, मग मला काय चांगलं वाटणार आहे का? हे बघ, तू आणि मी आपण दोघं जण असेच एकत्र दोस्त म्हणून राहायचं, ते सुद्धा आयुष्यभर. कळलं का तुला? त्याच्यामुळे सोडून जायची गोष्ट अजिबात पुन्हा करायची नाही. अगं, अजून आपल्याला आपला बिझनेस किती मोठा करायचा आहे सांग बरं तू. आपला बिझनेस मोठा करायचा आहे, आपली दुकानं वाढवायची आहेत, तुला तुझ्या जीजी नानांची काळजी घ्यायची आहे. मग आणि सोडून जायच्या गोष्टी करत असतेस. आता तू इथे बस, मी येतो. तुझ्यासाठी नाश्तासुद्धा घेऊन यायचं आहे ना? मी आलोच जाऊन. तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो, आता खूपच जास्त इथे जयला आनंद झालेला असतो, की त्याने बरोबर इथे रायाला खोटं पाडलेलं असतं, ते सुद्धा सगळ्यांसमोर. पण इकडे रुचिता म्हणत असते, "काय हो, म्हणजे एवढं सगळं राया तुम्हाला बोलत होता आणि तुम्ही काहीच बोलला नाहीत? तो जे काही बोलत होता सगळं चुकीचं होतं ना?" तेव्हा इकडे जय म्हणतो, "बोल बाबा बोल, एकदाचं जे काही आहे ना ते बोल." तेव्हा रुचिता म्हणते, की "खरं सांगा, राया जे काही बोलला ते सगळं चुकीचं होतं ना?" तेव्हा इकडे आता प्रशांत म्हणत असतो, "नाहीतर काय, चुकीचं तर काय बरोबर आहे का ते? अगं सगळं चुकीचा बोलत होता, खोटारडा आहे तो एक नंबरचा. मी असं का करेन? मी असं काही केलेलं नाही आहे." आणि तो आता जयकडे बघायला लागतो. तेव्हा जय त्याला खुणावतो आणि म्हणतो, "असंच खोटं बोलत राहा." तेव्हा रुचिता म्हणत असते, "हो ना, मी त्या रायाला माझं भाऊ मानलं आणि त्याने काय केलं? एवढा चुकीचा वागेल असं वाटलं नव्हतं मला." तेव्हा इथे रुचिता म्हणते, की "माझा नवरा असं चुकीचं काम कधी करू शकत नाही. तो एखाद्याच्या जीवावरती कधीच उठणार नाही. एखाद्याचा जीव घेण्याचा तो कधी विचारही करणार नाही. जो माणूस फक्त प्रेम करणं जाणतो, जो माणूस फक्त प्रेम करतो, तो माणूस कधीच कुणाचा जीव घेऊच शकत नाही." तेव्हा जय म्हणत असतो, "अगं रुचिता, तुला माहिती आहे का, तू त्या रायाला भाऊ मानलंस, बरोबर की नाही? तू त्या रायाला भाऊ मानलंस, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस. ठीक आहे, तू मला तुझा भाऊ मानलेलं नाही आहेस, पण तरीसुद्धा आज मी तुला एक शब्द देतो, की मी नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन आणि तुझ्या नवऱ्याच्यासुद्धा. हे बघ, तुझ्या नवऱ्याच्या पाठीशी तर मी खंबीरपणे उभा आहे. मी कधीच त्याला एकटं सोडणार नाही. अगं रायाच काय, तो कधीही कुठल्याही संकटामध्ये असेल ना, मग मी त्याला त्या संकटातून बाहेर काढणार. तो राया त्याच्या केसालाही हात लावू शकत नाही आहे. मी आहे ना, मी असताना, हा जय घोरपडे असताना तुला घाबरायची काही गरजच नाही आहे." तेव्हा इकडे प्रशांत मात्र खूपच जास्त शांत झालेला असतो. कारण कुठे ना कुठेतरी तो खोटं बोलतोय हे त्याला बरोबर माहिती असतं, त्याला त्याची जाणीव असते. आणि त्याला कळलेलं असतं, की मंजिरी मरणाच्या दारामध्ये जी काही उभी आहे, ती हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिचा कधीही जीव जाऊ शकतो. तिच्या मृत्यूला कदाचित कुठे ना कुठेतरी मी जबाबदार आहे. कारण त्या औषधाच्या पुड्या मीच इथे जय घोरपडेला दिलेल्या आहेत, हे प्रशांतला माहिती असतं. तेवढ्यातच इथे आता जयने धमकावल्यामुळे तिथे प्रशांतला गप्प राहावं लागतं. त्यानंतरला तिकडे शशिकला चहा घेऊन आलेली असते, चहा बिस्किट, आणि ती प्रशांतला म्हणते, "घ्या जावई बापू, चहा घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आणि कशाला हो एवढे शांत का राहिलात तुम्ही सगळेजणं? एवढे शांत शांत राहू नका, याची काही गरज नाही आहे. तो राया गुंड, तो काय करणार आहे? आणि हे माझं घर आहे, माझ्या घरामध्ये माझ्या परवानगीशिवाय कुणीच येऊ शकत नाही आणि तुमच्या अंगाला हातसुद्धा लावू शकणार नाही आहे. कळतंय का तुम्हाला? तुम्ही असे गप्प गप्प बसू नका, इथे बोला एकमेकांबरोबर. अगं रुचिता, तू जावयांबरोबर बोल ना, तुम्ही दोघे एकमेकांबरोबर गप्पा मारा. त्या रायाचं टेन्शन घेऊन बसण्याची काही गरज नाही आहे. त्या गुंड माणसाचा एवढा विचार नाही करायचा. आणि तू एक रुचिता, अगं कशाला त्या परक्या माणसांकडे गेलीस? अगं तुझी आई आहे ना, आता तू तुझ्या आईकडे परत ये. त्या लोकांनी दाखवलं ना, कोण आपलं कोण परकं. त्या लोकांनी बरोबर मन दाखवलं. ज्या वेळेला तो राया वाटेल तसं जावई बापूंना बोलत होता, त्यावेळेला कुणाच्याही तोंडातून एक अक्षरसुद्धा आलं का? नाही ना. आणि तू मला सोडून, तुझ्या आईला सोडून त्या बाईकडे गेली होतीस. त्या मुलीला आपलं बहीण मानलंस आणि त्यांनी काय केलं तुझ्याबरोबर? तेव्हा मी तुला सांगते, अगं आपलं शेवटीला आपलं असतं, परकं शेवटीला परकं असतं. आपलं कोण, परकं कोण, हे तू ओळखायला शिक बाळा.
तेव्हा मी तुला आता सांगते, तू ये बरं माझ्याकडे परत ये. तेव्हा इथे जय म्हणत असतो की हे बघ रुचिता, तुझी आई बरोबर बोलते, तू तुझ्या आईकडे परत आलं पाहिजे. अगं त्या लोकांना जर तुझी किंमत नाही आहे तर काय गरज आहे ना त्या बाजूला राहून. हे बघ त्या लोकांचं खरंच करायची काही गरज नाही आहे. शशिकला म्हणते की घरातलं कामं करायची, त्यांचं काही ऐकायचं, ते लोकं गरज असेल तेव्हा गोड गोड बोलणार, नंतर ते लोकं बाजूला होणार, याची खरंच काही गरज नाही आहे. तुझी आई असताना तुला तिथे जायची गरज नाही आहे. ज्या माणसांना तुझी गरज नाही त्या माणसांची आपल्याला गरज नाही, बरोबर की नाही. तेव्हा इकडे शशिकला म्हणत असते, आता तू आपल्या घरी राहायचं, तुझ्या आईच्या जवळ काही गरज नाही आहे तुला तिकडे जायची. अगं परकी माणसं ती भिकारी कुठली, आणि त्यांचा काही एवढा तू पुळका करत होतीस. त्या लोकांना जर आता तुझी किंमत उरलेली नाही आहे तरी तू त्यांच्याकडे जाणार आहेस का. मी हे अजिबात सहन करणार नाही आहे, कळलं तुला. त्यानंतरला इकडे जयसुद्धा म्हणत असतो की रुचिता, तू तुझ्या आईच्या इथे परत आलं पाहिजे. तेव्हा प्रशांत म्हणत असतो, रुचिता मला काय वाटतं, आपण आता आपल्या घरी गेलं पाहिजे, बरोबर की नाही. चल आपण आता निघूया. तेव्हा इकडे शशिकलाला आनंद होतो कारण जावई आपल्या मुलीला घेऊन जायला निघालाय. तेव्हा इकडे रुचिता म्हणते, खरंच ना, चल आपण लगेच निघूया, मला पण आता आपल्या घरी यायचं आहे. तेव्हा प्रशांत म्हणतो, चल निघूया. तेव्हा इथे जय म्हणतो, नाही अजिबात नाही, तुम्ही कुठेही जायचं नाही. तेव्हा शशिकला म्हणते, का रे. तेव्हा जय म्हणत असतो, असं काय करताय काकी, अहो तो राया गुंड माणूस कसा आहे माहिती आहे ना. अहो तुम्ही जर इथे राहिलात ना तुमच्या मुलीला बायकोला घेऊन तर तुमच्या जीवाला धोका नसणार आहे. अहो तो गुंड राया काही करू शकतो, तुमच्याकडून खोटा वधून घेण्यासाठी तो तुमच्या घरीसुद्धा पोहोचू शकतो. मग काय करणार आहात तुम्ही, तुम्ही सांगा बरं. तेव्हा मी तुम्हाला म्हणतोय की इथे जर तुम्ही राहिलात ना तर हा जय घोरपडे तुमच्या पाठीशी राहील ना. पोलीस तुझ्या आजूबाजूला असताना तो राया तुला हातसुद्धा लावू शकणार नाही आहे, कळतंय का तुला. म्हणून मी तुला म्हणतोय की आता कुठेही जाऊ नकोस. अहो इथे राहा ना अजून थोडे दिवस, तुमच्या सासूबाईंचं घर आहे, तुम्ही बिंदास्त राहा, या घरचे जावई आहात. आणि तो राया कुठेही येऊ शकतो, तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आज तुम्ही म्हणाल्यानंतर तुमच्या बायकोवरती, तुमच्या मुलीवरती तुमचा किती जीव आहे हे मी बघतोय ना. तुम्हाला तुमची मुलगी खूप प्रिय आहे ना. बापाला आपलं मूल किती प्रिय असतं हे प्रत्येकाला माहिती आहे, हो की नाही. म्हणून मी म्हणतोय तुम्हाला की तुमच्या मुलीला आणि बायकोला घेऊन तुम्ही इथे आता काही दिवस राहा आणि नंतर जा ना, एवढी घाई काय आहे. तोपर्यंत हा जय घोरपडे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, कळतंय का तुम्हाला. मी आहे इथे. तेव्हा शशिकला म्हणत असते की हा जय जरा प्रशांतची जास्तच बाजू घेतोय, असं वाटत नाही आहे का. म्हणजे हा जय जर प्रशांतची बाजू घेतोय म्हणजे नक्कीच त्या रायाच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे. राया जे काही बोलतोय ते खरं असू शकतं का. या सगळ्या प्रकरणामध्ये प्रशांत इन्वॉल्ड असेल का. त्यानंतरला इथे आता जय म्हणत असतो की चला आता 5वी पुढे दिली की खेळ खल्लास. तेव्हा इकडे शशिकला येते आणि म्हणते, काय काय म्हणालास, 5वी पुढे दिली की खेळ खल्लास म्हणजे काय. तेव्हा इथे जय म्हणत असतो, अहो त्या मंजिरीला ही 5वी पुढी दिली ना की मग भिंतीवरती तिचा फोटो आणि फोटोला हार. तेव्हा इकडे शशिकला म्हणते, तू मला खरं खरं सांग, तो राया म्हणतोय तसं ह्या पुढ्या तुला माझ्या जावयाने दिल्यात का, खरं खरं सांग. तेव्हा इथे जय आता हसायला लागतो. तेव्हा इकडे शशिकला म्हणत असते, हे बघ मी तुला शेवटचं विचारते, ह्या पुढ्या तुला माझ्या जावयाने दिल्यात का. राया जे काही बोलतोय ते खरं असेल, कारण का राया कधीच खोटं बोलत नाही. त्याच्या हाती काहीतरी सुगावा लागल्याशिवाय तो कधीच खोटं बोलणार नाही आहे. मला खरं खरं सांग, या पुढ्या तुला माझ्या जावयाने दिल्यात. तेव्हा इकडे आता जय हसतो आणि म्हणतो, अगदी बरोबर, मी तुला खरं सांगतोय की या पुढ्या तुझ्या जावयानेच मला दिलेल्या आहेत. तेव्हा इकडे शशिकला म्हणत असते की अच्छा, म्हणजे जर ती मंजिरी उद्या मेली तर तू या प्रकरणामध्ये माझ्या जावयाला अडकवणार, बरोबर ना. आता तू मला हे जे काही सांगितलेस ते जर मी त्या रायाला जाऊन सांगितलं तर मग काय होईल या गोष्टीचा विचार कर, बरोबर की नाही. की खरोखर याने माझ्या जावयाकडून पुड्या घेतल्यात आणि हा त्या मंजिरीला पुड्या देतोय, असं जर मी जाऊन सांगितलं तर. तेव्हा जय म्हणतो, अरे बापरे, मी या गोष्टीचा विचारच नाही केला. तू जाऊन सगळं काही त्या रायाला सांगू शकतेस ना. घाबरलो मी, आता काय करायचं, मी खूप घाबरलो आहे. तेव्हा इकडे जय हे सगळं नाटक करत असतो. जय म्हणतो, जाऊन त्या रायाला काही सांगितलंस ना तरी काही फरक पडणार नाही आहे, मला कळतं आहे ना. रायाला सगळं काही माहिती आहे की मीच मंजिरीला त्या पुड्यांमधलं औषध देतो आहे. कसं देतो आहे हे कुणाला काही माहिती नाही आहे. तेव्हा इकडे आता प्रशांत तुझा जावई जर गप्प राहिला तर या प्रकरणामध्ये त्याचं नाव कुठेही येणार नाही. जरीसुद्धा केस बाहेर आली, काय झालं कसं झालं, तरीसुद्धा प्रशांतचं नाव कुठेही येणार नाही. मी आहे ना, मी त्याचं नाव कुठेच येऊ देणार नाही. पण जर प्रशांत इथून गेला
त्याच्या मुलीला आणि बायकोला घेऊन, आणि जर त्याने काही चालाकी करण्याची प्रयत्न केला तर मात्र मी त्याला वाचवणार नाही. मग मी काय करेन ते सांगता येत नाही. तुला चांगलंच माहिती आहे, सांगायची गरज नाही मी काय काय करू शकतो. तेव्हा प्रशांतला इथे राहू द्यायचं, त्याला काही दिवस इथे ठेवायचं. त्यानंतरला इकडे जीजी म्हणत असते की मंजिरी, अगं झोप ना बाळा, थोडीशी आराम कर. अगं कालपासून तुला डोळा लागलेला नाही आहे, तू झोपलेली नाही आहेस. थोडा वेळ झोप म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते, जीजी अगं तू घरी जा ना, नानांना गोळ्या घ्यायच्या असतात. अगं त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनव जा. तेव्हा इकडे आता उमा म्हणत असते, अगं त्यांच्यासाठी खायला मी बनवून आले होते येताना, पण आता मी आपल्या रुचिताला फोन करून सांगू का? तिला सांगते काहीतरी बनवायला, म्हणजे ती तुलासुद्धा डबा देईल आणि मग हे सुद्धा काहीतरी खातील ना दुपारी, बरोबर की नाही? तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते, रुचिता करेल का? तेव्हा इकडे उमा म्हणत असते, रुचिता नाही करेल तर कोण करणार? तेव्हा इकडे उमाने आता रुचिताला फोन केलेला असतो. तेव्हा इकडे रुचिता आता फोन उचलायला जातच असते प्रेक्षकांनो, पण इकडे तुम्ही बघाल ना तर तिथे शशिकलासुद्धा असते. तेव्हा इकडे फोन आधी उचलत नाही. त्यानंतरला इथे उमा म्हणत असते की हे बघ, तू काळजी करू नको मंजिरी, अगं आपली रुचिता आहे ना ती बनवेल, थांब मी परत एकदा फोन ट्राय करते. तेव्हा पुन्हा फोन लावलेला असतो. शशिकला म्हणते कोण आहे? तेव्हा रुचिता म्हणत असते की काकू आहे, कदाचित हॉस्पिटलमध्ये काही काम असेल म्हणून फोन केला असेल, उचलू का? शशिकला म्हणते अजिबात नाही, हे घे दूध, दूध पाच त्या पोरीला. पण मी एक गोष्ट तुला सांगते, ही दुधाची बाटली घ्यायची आणि तू तुझं काम करायचं, मध्ये बोलायचं नाही. हा फोन मी उचलणार आहे, कळतं ना तुला? मी त्यांना आता चांगलंच इथे धडा शिकवते की नाही बघाच. अगं काय गरज आहे त्यांचा फोन उचलायची? जेव्हा गरज असते तेव्हा आपली साथ देणार नाही, पण जेव्हा गरज त्यांना असते तेव्हा मात्र गोड गोड बोलणार आणि लगेच मागे सरणार, याला काही अर्थ नाही आहे. तेव्हा शशिकला फोन उचलते आणि म्हणते, बोला जाऊबाई बोला, का फोन केलात तुम्ही? काहीतरी काम हवं असेल ना? रुचिताला काहीतरी नाश्ता वगैरे बनवायला सांगायचं असेल, बरोबर ना? काल राया जेव्हा माझ्या जावयाला वाटेल तसं बोलत होता, त्याचा अपमान करत होता, तेव्हा तर तुम्हाला त्याची काळजी नाही वाटली, बरोबर की नाही? माझ्या जावयाच्या बाजूने एक शब्दसुद्धा तुम्हाला बोलावंसं नाही वाटलं. मग आता रुचिताला का फोन केलाय तुम्ही? तुम्हाला गरज आहे म्हणूनच फोन केला असेल ना? काहीतरी हवं असेल तुम्हाला, बरोबर ना? चहा, नाश्ता, जेवण. पण आता मी तुम्हाला शेवटची गोष्ट सांगते, माझी मुलगी यातलं काही बनवणार नाही आहे, काही देणार नाही आहे ती. आणि माझी मुलगी आता माझ्याकडे आली आहे, ती का काही तुम्हाला बनवून देईल? तेव्हा इकडे आता उमाला फार वाईट वाटतं. उमा गप्पच बसते. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते, काय झालं? तेव्हा उमा म्हणते, काही नाही गं, रुचिता बाळाजवळ आहे ना, बाळाला खेळवते. तेव्हा इकडे बोलणंच नाही झालं. शशिकलाने फोन उचलला होता. तेव्हा इकडे आता ती म्हणत असते शशिकला की जा, नाश्ता करायचा असेल तर तिथे वडापावची दुकान आहेत, तिथून एक एक वडापाव घ्या आणि खा, त्याने पोट भरा तुमचं आणि त्या पेशंटला पण द्या. त्याचबरोबर इथे आता जेव्हा उमा म्हणत असते की मी तुझ्यासाठी डबा घेऊन येते, काहीतरी मी तुझ्यासाठी खायला घेऊन येते खालून, तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते, हे बघ जीजी, मला काही खायला नको आहे, माझं खाणं येईल, खरंच माझ्यासाठी नाश्ता येईल, तू अजिबात काळजी करू नको. तेव्हा इकडे राया आता नारळ पाणी घेऊन आलेला असतो आणि डबासुद्धा घेऊन आलेला असतो. तेव्हा राया आल्यानंतर तो म्हणत असतो की सिस्टर, मागच्या वेळेला मी ज्या बाईला रगात दिलं होतं त्या बाईला मला भेटायचं होतं, मी भेटू शकतो का? तेव्हा सिस्टर म्हणतात, हां या ना भेटा. तेव्हा इकडे आता सिस्टर त्याला घेऊन येतात आणि म्हणतात, हे बघा याच आहेत त्या, त्यांना तुम्हाला इथे नारळ पाणी द्यायचं आहे ना, द्या. तेव्हा राया म्हणत असतो, माऊली अहो मागच्या वेळेला मीच तुम्हाला रगात दिलं होतं आणि मी आता तुमच्यासाठी नारळ पाणी आणले, हे घ्या, मी आणले तुमच्यासाठी. तेव्हा इकडे आता त्या बाई मागे वळून बघतात तर ती दुसरीच कुणीतरी असते. तेव्हा सिस्टर म्हणतात, सॉरी या ह्या त्या बाई नाही आहेत, म्हणजे तुम्ही ज्यांना भेटायला आलात ना त्या टेस्टसाठी गेल्यात, त्यांच्या टेस्टिंग वगैरे होत आहेत, त्या इथे आल्यानंतर मी तुम्हाला नक्की सांगेन. तेव्हा इकडे राया म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे, हे घ्या, आता यांच्यासाठी जे नारळ पाणी आणले ते यांनाच घेऊ दे, मी त्यांना नंतर कधीतरी आणेन. तेव्हा इकडे आता राया त्यांना नारळ पाणी देतो, तो परत ते घेऊन जात नाही प्रेक्षकांनो, कारण का ते नारळ पाणी त्या बाईसाठी त्याने पुढं केलेलं असतं आणि मग माऊली म्हणून दिलेलं नारळ पाणी राया परत कसं काय घेणार? ते तिच्या नशिबाचं होतं म्हणून ते त्या बाईंना मिळालं. त्यानंतर इथे आता उमा म्हणत असते, मंजिरी अगं काय बोलतेस तू हे, की नाश्ता तुझ्यासाठी येईल म्हणून? नाश्ता कोण घेऊन येणार आहे सांग बरं? नाश्ता काय स्वतःहून येणार आहे का चालत? अगं कोणी घेऊन येणार नाही आहे. हे बघ मी जाते आणि खालून तुझ्यासाठी काहीतरी नाश्त्याला मी घेऊन येते, तेव्हा तू नाही म्हणू नकोस, तुला खावं तर लागणारच आहे.
तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते, अगं सांगितलं ना जीजी तुला, माझ्यासाठी नाश्ता येईल म्हणून, तू नको ना जाऊस. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो राया आता शहाळं आणि डबा घेऊन आलेला असतो. तेव्हा इथे उमा त्याच्याकडे रागाने बघते आणि म्हणत असते, अच्छा म्हणजे हा तुझ्यासाठी इथे नाश्ता घेऊन येणार होता, म्हणून तू मला म्हणालीस की खाली जाऊ नकोस म्हणून. तेव्हा इकडे उमा रागाने सुटते आणि तिथून सरळ निघून जाते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता जयलासुद्धा रंगे हात पकडण्यासाठी राया प्लॅनिंग करत असतो आणि एका बाजूला तो इथे मंजिरीची काळजीसुद्धा घेत असतो. त्याचबरोबर इथे रायाने आता नाश्ता आणलेला असतो. तो म्हणतो, हे घे मिस फायर, तुझ्यासाठी बघ मी शहाळं पण आणले आणि हा नाश्तासुद्धा आणला आहे. तुला माहिती आहे का रुचिताने बनवला आहे गरमागरम नाश्ता आणि रुचिताने मला माफ पण केलं. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, हो का, रुचिताने माफ केलं तुला आणि नाश्ता तिने बनवला आहे. तेव्हा राया म्हणतो, हो ना तिनेच बनवला आहे, खाऊन तर बघ लगेच ओळखशील. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, हे बघ राया खोटं बोलू नकोस. तेव्हा राया म्हणतो, मी कशाला खोटं बोलू, मी काही खोटं बिटं बोलत नाही आहे, कळलं ना तुला. हे बघ मी तुला खरं सांगतोय की हा नाश्ता रुचिताने बनवून दिला आहे आणि मी तिची माफी पण मागितली आहे. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते, राया अरे तुला खोटं बोलता येत नाही, तू नको खोटं बोलूस. तुला माहिती आहे आता रुचिताला फोन केला होता, रुचिताने फोन उचलला पण नाही आणि ती म्हणाली काही डबा वगैरे बनवून देणार नाही म्हणून. तिला राग आलाय, रुसली आहे ती. तेव्हा इथे राया म्हणत असतो, हां मग ठीक आहे ना, मी तिच्याशी बोलेन, मी तिची माफी मागेन, नाहीतर आपण दोघं जण तिला जाऊन भेटू आणि तिच्याशी बोलू, मग तर ठीक आहे ना. तेव्हा मंजिरी म्हणते, हां ठीक आहे. तेव्हा इथे राया म्हणत असतो, बरं चल आता मिस फायर तुला नाश्ता करून घ्यायचा आहे. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, नाही राया नको, मला काही नाश्ता वगैरे नको रे, मला भूकसुद्धा लागलेली नाही आहे. तेव्हा इथे राया म्हणतो, बास बास झालं, आता मी तुझं काही ऐकून घेणार नाही आहे, कळलं ना तुला, तुला खावंच लागणार आहे. बघ तू तुझ्या हाताने नाही खाल्लंस ना, मला जबरदस्तीने तुला भरवावं लागणार आहे, भरवू का तुला. तेव्हा इथे राया म्हणत असतो, हे बघ मिस फायरवूड बरं. तेव्हा मंजिरी म्हणत असते, राया असं कसं तू मला भरवणार, अरे तुला माहिती आहे का राया, अरे खरंच मला काही नको आहे रे आणि मी ब्रश पण केलेला नाही आहे. तेव्हा इथे राया म्हणतो, अरे एवढंच ना, ब्रश नाही केला म्हणून काय झालं, हे बघ राया असताना तुला कुठल्याही गोष्टीची फिकीर करायची गरजच नाही आहे. हे बघ मी तुझ्यासाठी ब्रश घेऊन आलो आहे आणि त्याने कोलगेट आणि ब्रश दोन्हीसुद्धा आणलेले असतात. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते आपल्या मनामध्ये, नवीन ब्रश घेऊन आलास, अरे कशाला, ते बघ त्या पिशवीमध्ये माझा जुना ब्रश असेल, तो दे बरं. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, मिस फायर ठीक आहे, जुना ब्रश घे पण आधी ब्रश कर. तेव्हा इकडे तुला आता पोटभर खायचं आहे. त्यानंतरला इकडे आता तिचा ब्रश घेऊन त्याच्यावरती कोलगेट वगैरे लावून रायाने आता मंजिरीला ब्रश करण्यासाठी दिलेलं असतं. पण इकडे तिला खोकला आल्यामुळे ती ब्रश बाजूला ठेवते आणि राया तिला पाणी प्यायला देतो. तेव्हा इथे राया म्हणत असतो की मिस फायर, अरे तूच मला सांग ना, मी इतकी तुझी काळजी घेतोय, प्रत्येक पदार्थ मी तुला खाल्ल्याशिवाय खायला देत नाही, मी माझ्या देखरेखीखाली सगळं बनवत होतो, तुला मी देत होतो, मग तुला असं कसं झालं गं, तुझ्या पोटात कधी ते औषध गेलं, मला खरंच काही कळत नाही आहे. माझ्यापासून लपून छपून तर तू हे औषध खात नाही आहेस ना, म्हणजे काही बाहेरचं वगैरे खात नाही आहेस ना, त्याच्यामधून तुला हे कुणीतरी औषध देतं आहे. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, नाही रे, मला जेव्हा चायनीज खावासा वाटला मी तुला सांगितलं ना, तूच आणून दिलं होतंस मला, मी काही बाहेरचं खाल्लेलं नाही आहे. तेव्हा इथे राया विचारात पडतो, मग मिस फायर एवढी काळजी घेऊनसुद्धा तुझ्या पोटामध्ये ते औषध कसं काय जातं आहे बरं, कोण देत असेल आणि कशा पद्धतीने देत असेल. तेव्हा इकडे आता राया त्या गोष्टीचा विचार करत असतो. तर इकडे तिला जे कोलगेट त्याने लावायला दिलेलं असतं, तो ब्रश आणि ते कोलगेट तिने आता बाजूलाच ठेवून दिलेलं असतं. तेव्हा इथे राया विचारात पडलेला असतो की नक्की काय झालंय, नक्की काय असं घडलंय की मिस फायरच्या पोटामध्ये ते औषध कशामधून जात असेल आणि ते मला कळत नाही आहे. या गोष्टीचा विचार आता राया करत असतो. राया म्हणत असतो की देवा, अरे मला कळू दे तरी, मला कळू दे की मिस फायरच्या पोटामध्ये ते औषध कसं जातंय म्हणून. तेव्हा राया त्या गोष्टीचा विचार करत असतो. तर प्रेक्षकांनो इथे डॉक्टर उमाला आणि रायाला म्हणत असतात की हे बघा, आता तुमच्या मुलीची अजूनच तब्येत इथे खूपच जास्त बिघडत चाललेली आहे. आता मी तुम्हाला खोटं बोलत नाही आहे, खरं सांगते, तुम्हीसुद्धा तुमच्या मनाची तयारी करून घ्या. मंजिरीच्या बॉडीचा एक एक पार्ट इथे आता पूर्णपणे खराब होत चालला आहे, म्हणजे पूर्णपणे त्याला जीवच नाही आहे, तिचा एक एक पार्ट आता इथे बिघडत चालला आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजणं तुमच्या मनाची तयारी करून जा, तिला काय आता बरं वाटणार नाही आहे. तेव्हा इथे शशिकाला म्हणत असते, काय रे कसं तुला
जमतं रे त्या मंजिरीला औषध द्यायला. तो राया तिची किती काळजी घेतो, तरीसुद्धा तिच्या पोटामध्ये 4 पुड्या कशा काय गेल्या? तेव्हा इथे जय म्हणतो, की तुम्हाला ते कधीच कळणार नाही. तेव्हा राया येतो आणि म्हणतो, मला माहिती आहे त्या पुड्या मिस फायरच्या पोटात कशा गेल्या. तेव्हा इकडे जय म्हणत असतो, की तुला 7 जन्म लागतील हे शोधून काढायला, तरी तुला कळणार नाही. तेव्हा इथे जय म्हणत असतो. ते ऐकल्यानंतर राया म्हणतो, हे बघ पुरावा हातात घेऊन आलोय. तिला ब्रशमधून तू हे औषध दिलेलं आहेस.